माझा जो प्रवास आहे की माझं लग्न पण इतकं विचित्र परिस्थितीत झालंय। तिचा जेव्हा जन्म होत होता मला लेबर पेन ऑलरेडी मी 48 तास लेबर पेन मध्ये होते आणि डॉक्टरने असं सांगितलं होतं एक तर तुमचं मूल वाचेल किंवा तुम्ही वाचताल। मी जेव्हा संस्थेत जायची तर लोकांचा हा मत असायचं की ही कशाला आली आहे, ही काय करणार आहे, ही तर बाई माणूस आहे, हिला तायक्वॉन्दोतलं काही आहे। तिथे गेल्यानंतर मला काही सुधरेना, मी ब्लँक झाले होते कारण का मी पहिल्यांदा लाईफमध्ये फाईट खेळत होते, ती पण इंटरनॅशनल। माझ्याकडे टीममेट्स नव्हते, मला चेअर करायला कोणी नव्हतं। नमस्कार, मी इथं माता भगिनी माझ्या कन्या लोकांना आणि माझ्या मैत्रिणींना सांगायला आले की रडा, मनसोक्त रडा आणि एकदा रडून झालं की स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहा, कारण का मी उभी राहिले। नमस्कार, मी रणरागिणी शीतल बाळकृष्ण भंडारी, राहणार पुणे, महाराष्ट्र, वय वर्ष 42 आणि मी वय वर्षाच्या 42च्या मध्ये इंडियाला रिप्रेझेंट करू शकले तायक्वॉन्दो या खेळात आणि मी भारताला गोल्ड मिळवून दिलेला आहे। जर मी करू शकते तर तुम्हीही सगळ्या करू शकताय। माझी कहाणी सुरू होतीये माझ्या वयाच्या 21व्या वर्षी, जेव्हा माझं लग्न झालं। माझंही सोन्यासारखं कुटुंब होतं, 2 मुलं आहेत मला, मोठी मुलगी आहे आणि नंतर आहे मुलगा। पण माझं सगळ्यात मोठं अपत्य आहे होरेंगी तायक्वॉन्दो अकॅडमी, ज्याला आता वय वर्ष 35 होतील। पण आमच्या दुर्भाग्याने आम्ही आमच्या तायक्वॉन्दोचे ऑर्गनायझर किंवा फाउंडर किंवा सर्व आहेत ग्रँड मास्टर बाळकृष्ण भंडारी, त्यांना कोविडच्या दुसऱ्या फेजमध्ये आपण त्यांना हरवलेलं आहे। त्यांच्यानंतर माझी खरी कसरत सुरू झालेली आहे। म्हणून मी प्रत्येक माता भगिनीला सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः सक्षम आहात, कोणाच्याही आधाराची गरज नाही आहे आणि तुम्ही स्वतः तयार व्हा आणि लढा द्या। कारण मी इथून कोरियाचा प्रवास खूप भयानक होता, पैशांनी किंवा ह्याच्यानेही की ह्या वयात पण आपल्याला जी ताकद असते ती नसते। पण आपण जर प्रॅक्टिस केली, मी 2-2, 4-4 तास, सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 2 तास असा प्रवास प्रॅक्टिस करून, संस्था सांभाळून जर मी भारताचं नाव परदेशात उज्ज्वलित करू शकते, तर तुम्हीही करू शकता। मी वयाच्या 12व्या वर्षापासून तायक्वॉन्दो हा खेळ खेळत होते, पण पूर्वी एवढा काही मी पूर्णपणे फुल फ्लेज तयार नव्हते करायला। पण लग्नानंतर सुदैवाने माझे मिस्टर पण तायक्वॉन्दो प्लेयर्स होते, कोच होते, नॅशनल कोच होते, महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होते। त्यांच्या अनुषंगाने माझी ही परत आवड मी परत जोपासना करून आज मी तायक्वॉन्दोला बऱ्यापैकी पुढे नेलेलं आहे की मी भारताला रिप्रेझेंट केलं। बरं, भारताला रिप्रेझेंट करण्याच्या आधीचा माझा जो प्रवास आहे की माझं लग्न पण इतकं विचित्र परिस्थितीत झालंय की माझी जॉईंट फॅमिली नाहीये। आम्ही 4च माणसाच्या कुटुंबात आहोत आणि माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे तब्बल 9 ते 12 माणसांच्या कुटुंबामध्ये आणि माझं हे झाले, माझं ग्रॅज्युएशनचे मी पेपर दिलेत, अवघ्या 6व्या दिवशी माझं लग्न झालेलं आहे। एवढी धावपळ करत की असं लोकांना वाटतं की अरे कदाचित हे लव्ह मॅरेज आहे, पण हे लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेजच आहे। आणि त्याच्यानंतर प्रवास असा होता की आम्ही 4 माणसापासून 12 माणसांचा स्वयंपाक किंवा 12 माणसांचं सगळं रोजचं घराचं सगळं करून ॲडजस्ट करून हे सगळं मी शिक्षण पूर्ण केले। बरं ठीक आहे, माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही मी शिक्षण सोडलं नाही। त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला टॅक्स इन लॉ। बरं, माझं पहिल्या अपत्याची स्टोरी पण फार विचित्र आहे, कारण का तिचा जेव्हा जन्म होत होता मला लेबर पेन ऑलरेडी मी 48 तास लेबर पेनमध्ये होते आणि डॉक्टर असे म्हणत होते की एक तर तुमचं मूल वाचेल किंवा तुम्ही वाचताल। पण माझे मिस्टर म्हणजे ग्रँड मास्टर बाळकृष्ण भंडारी हे ऑलरेडी महाराष्ट्राचे कोच म्हणून रिप्रेझेंट करत होते आणि त्या काळी हे फोन बिन ह्याची एवढी काही सवय नव्हती, वॉकी टॉकीची सवय होती आणि ते अवेलेबल नव्हते। तेव्हापासून माझा जो निर्णय घ्यायची क्षमता किंवा माझा जो स्ट्रॉंगनेस आहे तो वाढला की मी डॉक्टरांना डायरेक्ट उजव्या हाताने माझी सिग्नेचर केली आणि डाव्या हाताने त्यांची केली साहेबांची, हे सांगताना की माझं मूल पहिलं वाचू द्या आणि नंतर बघूयात काय होईल ते होईल। अशा प्रकारे माझं पहिलं अपत्य 17 सप्टेंबर 2004 मध्ये जन्मलं। त्याच्यानंतर साहेब म्हणजे माझे मिस्टर तब्बल 7 दिवसानंतर ते बाळ बघायला आलेले। तर मी हे एवढ्या खडतरप्रमाणे अशा स्ट्रगलिंग करून आम्ही एवढं अचीव केलं होतं की त्यांना छत्रपती अवॉर्डी होते ते। पण दुर्दैवाने 2021 हा खूप आम्हाला बेकार वर्ष गेलं, कारण का 13 एप्रिल 2021ला ग्रँड मास्टर बाळकृष्ण भंडारी यांना कोविड डिटेक्ट झाला होता आणि ते आपल्याला सोडून निघून गेले। हे झालं माझ्या पहिल्या अपत्याबद्दल। आता मला दुसरा आहे, तो आहे मुलगा साई बाळकृष्ण भंडारी, तो आता आहे सध्याला 10वीत।
त्याचंही आणि इतकं व्यवस्थित छान आमचं कुटुंब सुखरूप चाललं, म्हणजे सुखासोयी गुण्यागोविंदाने नांदत होतं की माझे मिस्टर सेंट फिलिक्स स्कूलमध्ये पण टीचिंग करत होते, कोचिंग करत होते आणि सेंट मिरास कॉलेजला पण कोचिंग करत होते. कोरियाचे टूर्स असायचे त्यांचे, नॅशनल्सला जायचे पोरांना घेऊन, इतकं व्यवस्थित चाललं होतं. पण कोविडने आम्हाला खूप मोठा फटका दिलेला आहे. तो इतका भयानक होता की कोविड हे माझ्या नवऱ्याला डिटेक्ट झालं होतं. त्याच्यानंतर 8-15 दिवसांनी माझे प्रत्येक फॅमिली मेंबर हे पॉझिटिव्ह होत गेले, इव्हन माझी 2 पोरं. तो इतका भयानक दिवस आहे की अजूनही विचार केला तरी सुन्न होतं, काही बोलावशी वाटत नाही. पण 8-15 दिवस त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती आणि मला चांगला आठवतंय तो आहे 13 एप्रिल, पाडवा होता. आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत व्हिडिओ कॉलवर बोलत होतो आणि डॉक्टरनी हे सांगितलं होतं की ठीक आहे, आता कोविड बऱ्यापैकी त्यांचा कव्हर झालेला आहे आणि मे बी आम्ही 1-2 दिवसात त्यांना सोडून देऊ. पण रात्री 1 वाजता डॉक्टरचा कॉल आला की तुम्हाला यावं लागेल, वी हॅव टू टेक सम डिसिजन. कारण का त्यांना कार्डियक आला अँड ही इज नॉट इवन मूव्हिंग. तो खूप भयानक दिवस होता. त्याच्यातून उभारी घेणं मला फार गरजेचं वाटलं. तरी मी 7-8 महिने मला काही सुचत नव्हतं की काय करणार आहे, काय नाही करणार आहे. पण तेव्हा मला एकच आठवायचं की मला ते नेहमी म्हणायचे की आपलं पहिलं अपत्य आहे हॉरंगी तायक्वोंदो अकॅडमी. ज्याला आता ह्या वर्षी 35 वर्ष पूर्ण होतील आणि त्या अपत्याला आता माझी गरज आहे आणि त्याच्यामुळे मी कंबर कसून परत संस्थेची उभारी घेतलेली आहे. आता आमच्याकडे कमीत कमी 35 ते 40 स्टुडंट्स आहेत आणि अशा अवस्थेत होते की मलाही काही सुधरत नव्हतं. पण मला प्रत्येक वेळेस हेच वाक्य आठवायचं की नाही, आपल्याला हॉरंगीचं नाव खूप मोठं करायचंय आणि माझ्या मिस्टरांचं असं स्वप्न होतं की रसातळ्यातल्या गरीब मुलं असो, त्यांना तायक्वोंदो असो, कुठलंही प्रशिक्षण द्यायचं आहे आणि खास करून आम्ही तायक्वोंदोमध्ये पारंगत असल्यामुळं त्यांची खूप इच्छा होती की आपल्या गरीबातले गरीब मुलं कोरियाला जावं, तिथे जाऊन त्यांनी आपल्या देशाचं नाव कमवावं. मग ह्या अनुषंगाने मी क्लासची हालत, माझ्या पोरांची हालत मलाही बघवत नव्हती, फायनान्शियली म्हणा किंवा सगळ्याच अनुषंगाने. मग मी 1 जानेवारी 2022ला परत तायक्वोंदो स्वतः हॉरंगीचा मी सगळं कागद म्हणजे ऑफिशियली मी तिथे प्रेसिडेंट म्हणून किंवा सर्वेसर्वा म्हणून काम बघायला सुरुवात केलं. सुरुवातीला तर एवढी हालत खराब होती, कारण का तिथे फायनान्शियली खूप प्रॉब्लेम्स होते. कोणीही पॅरेंट्स आपल्याला म्हणजे जे काही स्टुडंट्स असतील, कधी कोणी पैसे द्यायला तयार नसायचं. ते डायरेक्ट म्हणायचे की सर आम्हाला कधी पैसे मागत नाही, तुम्ही आम्हाला मागताय. आणि माझी हालत इतकी खराब होती की फक्त ते इन्स्टिट्यूटच माझं ब्रेड अँड बटर होतं. त्याच्याशिवाय मला दुसरा काही पर्याय नव्हता. आणि मी जेव्हा संस्थेत जायची तर लोकांचं हा मत असायचं की ही कशाला आली आहे आणि ही काय करणार आहे, ही तर बाई माणूस आहे, हिला तायक्वोंदोतलं काय येतं, आम्ही हिला एवढं कधी काही बघितलेलं नाहीये, ही काय करणार आहे. लिटरली मी माझे सर्टिफिकेट्स वगैरे ना असे भिंतीला, ऑफिसच्या भिंतीला लावलेले होते की जेणेकरून लोकांना कळावं की नाही बाबा, मला पण तायक्वोंदोचं नॉलेज आहे आणि मी करू शकते. मग मी प्रॅक्टिस करायचे त्यांच्यासोबत, सकाळचे माझी वेगळी प्रॅक्टिस करून मग मी मास्टर्स गेम्स जे आहेत, एशिया स्पेसिफिक मास्टर्स गेम 2023 जे झाले 12 मे, त्याच्यामध्ये मी भाग घेतला. आणि त्याच्यामध्ये भाग घेताना पण खूप हे झालं होतं, कारण का जवळजवळ 23-24 ॲप्लिकेशन्स होते आणि त्याच्यातले कमीत कमी 5च ॲप्लिकेशन सिलेक्ट झाले आणि त्या 5 पैकी मी एक होते. याचा मला अभिमान पण वाटतो. आणि सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट ही आहे की जेव्हा मी एअरपोर्टला गेले कोरियासाठी निघायला, त्या क्षणी मला कळले की स्त्रियांमध्ये मी एकटीच होती त्या टीममध्ये. इंडियाला रिप्रेझेंट करायला मी एकटीच होती. तेव्हा तो काळ मला म्हणजे मी जास्ती आनंद करू का हे करू, आणि सगळ्यात जास्ती मला सुखकर असं वाटत होतं की मी कोरियाला फर्स्ट टाइम जेव्हा लँड केलं कोरियामध्ये, की हा तो देश आहे जिथे माझा नवरा 35-36 वेळा गेलेला आहे, आपल्या देशाचं नाव रोशन करून आलाय आणि आज ते सौभाग्य मला मिळतंय. तो आनंदच वेगळा होता की मला असं वाटलं की ही त्यांना खरी श्रद्धांजली होती, ही त्यांना मी ती देऊ शकले. आणि मग मी तिथे गेले. 12 मेला आमचे मॅचेस झाले. त्याच्यात असतं किरोगी आणि पुमसे. तर किरोगीमध्ये माझ्या अपोनंट होती USA ची टीम. USA ची पोरगी होती जी माझ्या अपोनंट होती. आणि तिथे गेल्यानंतर मला काही सुधरेना. मी ब्लँक झाले होते, कारण का मी पहिल्यांदा लाईफमध्ये फाईट खेळत होते आणि ती पण इंटरनॅशनल. माझ्याकडे टीममेट्स नव्हते, मला चेअर करायला कोणी नव्हतं आणि मी टोटली ब्लँक होते. पण तिथे वय वर्ष 75, 72, 85 अशा वयोगटाच्या बायका तिथे होत्या. USA ची अख्खी टीम होती की जी माझ्याकडे आली आणि ती म्हटली की तू खेळ, आम्ही तुला चेअर करतो. USA ची टीम USA ला चेअर न करता कम ऑन इंडिया यू कॅन डू इट असं चेअर करत होते त्या बाऊटमध्ये. आणि त्या बाऊटमध्ये, त्या फाईटमध्ये मी इंडियाला पहिला गोल्ड मिळवून दिला तायक्वोंदोमध्ये. म्हणून मी परत
प्रत्येक माझ्या स्त्री लोकांना किंवा जे आपण म्हणतो माता भगिनी, आपल्या ज्या मुली कन्या कुठल्याही वयाच्या असो, की मागे फिरून मी जेव्हा आज बघते तर मला असं वाटतं त्या क्षणी जर मी रडतच बसले असते आणि लढले नसते तर आज मी हा दिवस बघितला नसता. आणि लढा का, तर आपल्यावर निर्भर असलेल्या आपले भरपूर कुटुंबातली लोक आहेत, आपली नुसती मुलं नाही आहेत. तर आपण लढलो तर कित्येक बायकांना आपल्याकडे बघून उत्तेजित होऊन किंवा त्यांना प्रेरणा मिळते आणि तेही लढू शकतात. म्हणून रडा पण लढा. ये टॉक देखकर हमने एक कदम बढ़ाया है जीत की ओर. इसी तरह अब कदम बढ़ाते हैं बहुत सारी सेविंग्स की ओर और पाते हैं कैशबैक अपने हर ऑनलाइन ऑर्डर पे. आप फ्लिपकार्ट, मिंत्रा, अमेज़न, नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे. कैश करो ऐप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है. हमें बस कैश करो ऐप पे जाना है, वहां से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है. हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है, लेकिन इस बार मिलेगा कैशबैक. ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स, डिस्काउंट, सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर. ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा, जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने अमेज़न पे, फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं. तो ये आदत डाल लो. पहले कैश करो पे आओ, यहाँ से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ. तो कैश करो, ऐश करो. Click on the link in description and download Cash Karo app now.